टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे. भाजपच्या नेत्यांनी थेट सपकाळांवरती टीकेची झोड उठवली आहे. तर राज्यात पुण्यासह ठिकठिकाणी आज आंदोलनं सुद्धा झालेली आहे. नेमकं काय घडतंय पाहूयात हा रिपोर्ट. टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं पाहिजे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्यानंतर भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत सपकाळांनी टीका केली आहे. टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे. खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे. यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे. यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं. फडणवीसांनी अशा भारत-पाक सामन्याचा धिक्कार केला पाहिजे असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला. तर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि राऊतांवर जशास तसा पलटवार केलाय. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत, किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे? किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय आहे का नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवासारव करताय? कशाला सारवासारव करताय? हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदू द्वेषी टिप्याशी केलेला आहे आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करतायत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळनी वाचला आहे का? क्या ये बात सच नहीं है देवेंद्र फडणवीस साहब कि टीपू की लाश के पास से उसके पास से अंगूठी निकली सोने की, उस पे क्या लिखा हुआ था? राम. और 2014 में बर्तानिया में 1,40,000 पाउंड में उसका हर्राज हुआ. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्याकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा करण्यात आली आहे. या हर्षवर्धन सुलताननी अशा या नराधामाची जीभ कापणारास अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी 10 लाख रुपये देईल. भाजपकडून टीकेची झोड उठल्यानंतर काँग्रेसकडून रामनाथ कोविंद यांचा व्हिडिओ ट्विट करत सवाल करण्यात आलाय. He was also a pioneer in the development and use of Mysore rockets in warfare. सपकाळांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपनं पुण्यात आंदोलन केलं. काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनादरम्यान दगडफेकही झाली. त्यात काँग्रेस कार्यकर्ता जखमी झालाय. पुण्यात आंदोलनादरम्यान गोखले प्रवेशद्वाराजवळ एक जण हातात दगड घेऊन दिसतोय. पहिल्यांदा दगड फेकण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करतेय. या व्यक्तीच्या बाजूलाच काही पोलीसही दिसत आहेत. एका महिला पोलिसानं या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न करताच त्यानं हातातला दगड समोरच्या जमावावर फेकला. यानंतर पोलीस दगड फेकणाऱ्या व्यक्तीला घेऊन जाताना दिसतायत.
दगडफेक करणारी व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. काँग्रेसनी आज या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची अवलाद, याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी किंवा या विषयाला कलाटणी देण्यासाठी आज त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवरती दगडफेक केली. सपकाळांविरोधात पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, लातूर, सांगली आणि नांदेडसह अनेक भागात सपकाळांविरोधात भाजप आक्रमक झाली. माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. भाजपचे जुने व्हिडिओ दाखवून उत्तर दिलं असलं तरी काँग्रेसमध्येच ज्येष्ठ नेत्यांकडून सपकाळांविरोधात बोलताना विरोधाभास दिसून आला. मला त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे रयतेचे राजे राहिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. बोलण्याचं विपर्यास झाला असं माझं मत आहे. एकतर माननीय हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान. हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं म्हणजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.